पुढे जाऊ बातमी राज्याच्या राजकारणातनं। राजकारणामध्ये कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो। हे वाक्य अलीकडच्या काळामध्ये राजकारणावरती चर्चा करताना आपण अनेकदा ऐकलेलं आहे। पुन्हा त्याच वाक्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे आजचा सामनामधनं झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, ठाकरेंच्या सामनाच्या बदलत्या भूमिकांचं भाजप नेत्यांकडनं झालेलं कौतुक, हे सगळं बघून असं चित्र तयार झालंय की भाजप आणि ठाकरे यांच्यातला निवडणुकीतला सामना आता संपलाय आणि दिलजमाईला सुरुवात झाली। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा केला। नक्षलवाद्यांचा जिल्हा ही ओळख पुसत गडचिरोलीमध्ये विकासाची नवी पहाट उगवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मात्र या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेना आणि भाजपामध्ये दिलजमाईची नवी किरणं दिसू लागली आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण एरवी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडणाऱ्या सामनानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय। सामनातून फडणवीस यांचं कौतुक, नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवं। गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत ते चुकीचं नाही। संभाव्य पालकमंत्री फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काहीतरी करतील, तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करतील असं एकंदरीत दिसतंय। जहाल महिला नक्षलवादी तारकासह 11 नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेलं समर्पण आणि त्याच वेळी स्वातंत्र्यानंतर म्हणजे 77 वर्षांनी प्रथमच धावलेली अहेरी ते गर्देवाडा ही एसटी बस, या गोष्टी निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या मिशन गडचिरोलीच्या दृष्टीनं बोलक्या आहेत। बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत। साहेब तुमचं अभिनंदन, सामन्यातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं, चांगला आहे, धन्यवाद। किमान सामन्यातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत, तेव्हा आम्ही सामना अभिनंदन करलं अशी वाट बघितली होती, पण ठीक आहे, उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाचे। 2019 मध्ये विधानसभा निकालानंतर शिवसेना भाजपाची युती तुटली। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय वितृष्ट निर्माण झालं। पुढे शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे फडणवीस यांच्यामधील वादानं टोक गाठलं। मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रेमाचं भरता आलं का हा प्रश्न उपस्थित होतोय। आधी सामना आता दिलजमाई। विधानसभेतील पराभवामुळे उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व पणाला लागलं। फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ठाकरेंची भाजपा विरोधात भूमिका मवाळ होती। नागपुरात ठाकरेंची फडणवीसांच्या दालनात सदिच्छा भेट झाली। भेटीवेळी ही ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडून फडणवीस यांचं कौतुक झालं। आधी मुख्यमंत्री नंतर गृहमंत्री पदासाठी शिंदे अडून बसल्यानं भाजपात नाराजीची चर्चा सुरू झाली। शिंदेच्या महत्वाकांक्षेला आवर घालण्यासाठी भाजप टाळी देणार का? हिंदुत्वाचा चेहरा म्हणून संघालाही ठाकरे जवळचे आहेत का असा प्रश्न या निमित्तानं सध्या उपस्थित होतोय। राजकारण आणि खेळ ह्या दोघांमध्ये कधी काय घडेल हे कोण सांगू शकत नाही आहे। त्याच्यामुळे काही कारणास्तव जर चांगलं काम केलेलं आहे, जर त्यांना वाटलं पटलं म्हणून कदाचित त्यांची सुटीस्तुमने केली असतील, त्यात गैर आणि चुकीचं ते काय। मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात। माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही। माझी अपेक्षा आहे की 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं। त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात। विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवलाय। पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्यात असा सूर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमटू लागलाय। अशा परिस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणं यात खूप अर्थ दडलेले आहेत। जरी कोणीही स्पष्टपणे बोललं नाही तरी सामनातील संपादकीयातील प्रत्येक ओळ काही ना काही संदेश देते। सामना त्याचे अग्रलेख आणि संजय राऊत यांची जनमानसामध्ये फार काही विश्वासार्हता नाही आहे। तर हा आमच्याकडनं एक प्रोटोकॉल म्हणून आम्ही त्याला रेसिप्रोकेट केलेलं आहे। मात्र संजय राऊत जे बोलतात त्याची विश्वासार्हता काही नाही। परंतु कुठेतरी हा मनाचा कद्रूपणा आहे की आधीच्या मुख्यमंत्र्यांना
तुम्ही घटनाबाह्य बोलायचं, त्यांना मिंधे म्हणायचं आणि दुसरीकडे एक अकेला देवेंद्र क्या करेगा पासून देवेंद्रच सब करेगा इथपर्यंतची ही वाटचाल ही कुठेतरी स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्याची एक नांदी आहे का? सामनाच्या संपादकीयामध्ये लिहिण्यात आलेल्या वाक्यांनी नवीन वर्षात पुन्हा एकदा मोठा राजकीय खेळ होण्याचा संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कौतुकाच्या माध्यमातून ठाकरेंनी मैत्रीची द्वारं खुली केली आहेत का? भविष्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादीसह शिंदेनं दूर सारून भाजपकडून ठाकरेंना ग्रीन सिग्नल मिळणार का? खरंच जुन्या मित्र पक्षांमध्ये पुन्हा नव्यानं मैत्रीची पालवी फुलते का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.